आईच्या अंगणातली तुळस म्हणजे लेक असते। आईच्या अंगणातली तुळस म्हणजे लेक असते आणि म्हणून तर लेक सासरी जाताना जी डसाडस रडते ना ती आपली आई असते। म्हणून तर बघा आईचं लेकीचं नातं एवढं घट्ट असतं। आईच्या अंगणातली तुळस लेक असते म्हणून तर लेक जेव्हा नांदायला जाते ना तेव्हा तिच्या लग्नामध्ये सगळे जग लग्नामध्ये आनंद उत्सव साजरा करतो, सगळे हसत असतात, पण आई मात्र एका कोपऱ्याला एका बाजूला एका कुंडी मधली तुळस घेऊन त्या तुळशीला पाणी घालत उभी असते। का मी जसं माझ्या लेकीला या तुळशी सारखं जपलं ना जावाई बापू, सगळ्या जगाला सांगत असते मी माझ्या लेकीला त्या तुळशी प्रमाणे जपलं, तुम्ही सुद्धा माझ्या लेकीला असं जपावं। हो तर हाताच्या फोडा एवढं जपलं लेकीला, तुम्ही असं जपा, तिला कशाची कमतरता पडू देऊ नका, कशाची कमतरता पडू नये म्हणून नवऱ्याला सांगून ठेवते ती काय होय हो लेक नांदाला चालली आपली, मग कशाची कमतरता नाही पडली पाहिजे। राजा राणी कपाट घ्या, साखवानाचं कपाट घ्या, अहो बेड चांगला घ्या, कूलर घ्या, फ्रीज घ्या, सगळे घ्या, तिला कशाची कमतरता सासरी पडली नाही पाहिजे, कशाची कमतरता पडली नाही पाहिजे। तेवढ्यात ताईडीने येऊन आईला म्हणावं आई अगं मला सासरी कशाची कमतरता पडणार नाही का, सगळं देताय तुम्ही, पण सासरी गेल्यानंतर यदा कदाचित मला वाटलं की आईला मिठी मारावी तेव्हा तिथं आई कुठून